श्रीरामपूरमध्ये नशेचे मेफेरेटिन औषध विक्री करणाऱ्या 2 आरोपीला अटक। मेफेरेटिन औषधाच्या एकूण 20,520 रुपये किमतीच्या 55 बॉटल जप्त। श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी। दिनांक 17/3/2026 रोजी 3:30 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की वॉर्ड नंबर 7 थत्ते ग्राउंड परिसरात 2 इसम नशेसाठी वापरली जाणारी गुंगीकारक मेफेरेटिन औषधाच्या बाटल्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःजवळ बाळगून आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकास थत्ते ग्राउंड परिसरामध्ये सापळा लावण्यास सांगून दोन्ही इसमांचा शोध घेऊन सदरचे दोन्ही इसम मिळून येताच खात्री करून कारवाई करण्याचा आदेश दिल्याने तपास पथकाने बातमीची खात्री करून तत्काळ थत्ते ग्राउंड वॉर्ड नंबर 7 श्रीरामपूर परिसरामध्ये सापळा लावला असता सदरचे दोन्ही इसम मिळून आल्याने त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अथर्व रणजित पाटील, वय वर्ष 22, राहणार पटेल हायस्कूल मागे अमेझॉन ऑफिस समोर वॉर्ड नंबर 7 श्रीरामपूर, गिरीश सुनील मुंदाडा, वय वर्ष 21, राहणार साई सहवास अपार्टमेंट वॉर्ड नंबर 7 श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले। सदर इसमांच्या ताब्यातून पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला। 1,569 रुपये किमतीच्या मेफेरेटिन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण 5 बॉटल 30 ग्रॅम वजनाच्या 313.87 रुपये किमतीच्या आरोपी नामे अथर्व रणजित पाटील याच्याकडे मिळून आल्या। 18,950 रुपये किमतीच्या मेफेरेटिन सल्फेट इंजेक्शन च्या एकूण 50 बॉटल 30 ग्रॅमच्या प्रत्येकी किंमत 379 रुपये आरोपी नामे गिरीश सुनील मुंदाडा, वय वर्ष 21, राहणार साई सहवास अपार्टमेंट वॉर्ड नंबर 7 श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर याच्या ताब्यातून मिळून आल्या। एकूण 20,519 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वरील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल नमूद आरोपीकडून जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 197/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 125, 278 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना नमूद गुन्ह्यात तत्काळ अटक करण्यात आली आहे। याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा। ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा।